नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। हौसेला मोल नसते तेच खरं, त्यात गणेशोत्सव म्हटल्यावर दूध शर्करा योग्यच। याच पार्श्वभूमीवर पेण शहरात आणि ग्रामीण भागात 10 सप्टेंबरपासून साखर चौथ गणपतीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। या अनुषंगाने ढोल पथकाच्या जल्लोषात गणरायाचा आगमन सोहळा पेणमधील शिवाजी पार्क ते कासार आळी महाकाली सभागृह उत्सव मंडपात पार पडला। महाकाली मित्रमंडळ कासारी आळी साखर चौथ सार्वजनिक गणपती मंडळाचे हे 21वे वर्ष असून या मंडळात येत्या 2 दिवस गणेशोत्सवाची धामधूम सुरू असणार आहे। तर यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले। त्यामुळे भाद्रपद गणेशोत्सव संपन्न झाल्यानंतर साखर चौथचा हा गणेशोत्सव आता चांगलाच लोकप्रिय ठरतोय। त्यामुळे विभागातील नागरिकांनी या गणेशोत्सवाचा आनंद घेऊन बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या निर्देशनानुसार 8 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या पहिल्याच तालुकास्तरीय जनता दरबाराला अल्प प्रतिसाद मिळाला। हा पहिलाच जनता दरबार असल्याने नागरिकांमध्ये याची उत्सुकता होती। मात्र या तुलनेत सातही तालुक्यातून अवघ्या 105 तक्रारी प्राप्त झाल्यात। यातील सर्वाधिक तक्रारी तहसील कार्यालय आणि पंचायत समितीशी संबंधित होत्या, तर काही तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला। या जनता दरबाराला अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यामुळे या जनता दरबाराची माहिती व्यापक प्रमाणात प्रसिद्ध होण्याची गरज असल्याचं मत इथल्या सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। लाखांदूर तालुक्यातील धर्मपुरी येथील गणेशोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला। तर या 10 दिवसांमध्ये गणेशोत्सव मंडळातर्फे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। त्याचबरोबर वृक्षारोपण आणि विविध विषयांवर शिबिरे आयोजित करण्यात आले होते। तर मंडळाने एक नवा आदर्श निर्माण केलाय। 10 दिवस चाललेल्या उत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा मंडळाच्या हस्ते मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला। संपूर्ण 10 दिवस या गणरायाचा उत्सव अत्यंत जल्लोषात पार पडला। पर्यावरणाचा आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी या गणेश मंडळाने अनोखा उपक्रम राबवून भंडारा जिल्ह्यात एक नवीन आदर्श निर्माण केले। तर असाच आदर्श भंडारा जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातील गणेश मंडळांनी घ्यावा असा संदेश सरपंच सुवर्णा बोरकर यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। सर्व अलिबागकरांना अलिबाग वडखर रस्त्यावरून झालेल्या त्रासामुळे मनामध्ये कुठेतरी उद्रेक होता, तो उद्रेक आज बाहेर पडलाय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त सुरुवात, ही झाकी आहे। आम्ही गेले अनेक दिवस हा त्रास सहन करतो काही कारण नसताना, आणि अधिकारी आम्हाला काय सांगतात, आम्ही खड्डे भरले गणपतीला। अरे गणपतीवरची विश्वास तुम्ही खोटं बोलता, काही नाही। ह्या अलिबाग वडखरचं काम चांगलं करते अशी आमची अजिबात अपेक्षा नाही आहे। हे सगळं खोटं बोलतात। आम्हाला आत्ता असं समजलंय की हे जे काम दिलं पूर्ण रस्त्याचं ते पण 42% बिलो दिलं, वर 8% GST। जर तो कॉन्ट्रॅक्टर 60% तर इथे देणार असेल, वर इकडे तिकडे देऊन तो काम काय करणार? आम्हाला या रस्त्याची काही धड अपेक्षा नाही आहे। अलिबागकर आम्ही कायम, पण एक आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका। तुम्हाला एवढा भागात जाईल की तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही। निर्णय जमातना आज हा प्रकार किंवा आज हे आंदोलन चालू झालंय, खात्री तो आहे आम्ही त्याचे सहकारी म्हणून राहू, कारण इथे आम्हाला राजकारण हे कोणत्या पक्षाचं नाही किंवा काय नाही, एक सर्वसाधारण अलिबागकर म्हणून आहे। आणि जर ह्यांनी जर रस्त्याचं काम केलं नाही तर आत्मदहन करेल निलेश पाटील। कोणीही कोणा एका पक्षाचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेला नाही, तर केवळ अलिबागकर आणि अलिबागकरांच्या भावना घेऊन आम्ही राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे आलेलो आहोत। अलिबाग ते वडखळपर्यंतचा जो रस्ता आहे, ज्याचा जीव घेणा प्रवास आता या ठिकाणी झालेला आहे, आणि शासनाला आणि या खात्याला या लोकांच्या जीवाशी काही पडलेलं नाही, त्याचा जाब विचार न करता आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे
की उद्यापासून हे खड्डे भरण्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत असं आम्हाला लेखी आश्वासित करण्यात आलेलं आहे। परंतु आम्ही एकच सांगतो, आम्ही अलिबागकरांना कोणी आजमावू नये। आमची ताकद काय आहे ती जर यांनी उद्यापासून काम सुरू केलं नाही तर परवापासून आम्ही इथे प्रचंड संख्येनं येऊ आणि या ऑफिसला टाळं लावू आणि या अधिकाऱ्यांना देखील काळं फासायला आम्ही कमी करणार नाही, पण या रस्त्याचं काम आम्ही पूर्ण करून घेऊ। हे नक्की या ठिकाणी वाशिम जिल्ह्यातील कारंजा स्थित लाड येथून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स मधील होतकरू विद्यार्थी अयान खान यांना रविवारी सकाळी शहरवासियांनी अश्रूंनी निरोप दिला। 25 ऑगस्ट रोजी ब्रिटनमधील हार्ली जलाशयात बुडून अयान यांचा अपघाती मृत्यू झाला होता आणि त्याचं पार्थिव कायदेशीर प्रक्रियेनंतर कतार येथून विमानाने नागपूरला आणण्यात आलं। रविवारी सकाळी 10 वाजता दारवा रोडवरील मुस्लिम कब्रस्तानजवळ हजारो लोकांनी नमाज ए जनाजा अदा केला, ज्यामध्ये हिंदू मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। खासदार संजय देशमुख यांनी अयानच्या मृत्यूला देशाची अतुलनीय हानी संबोधत त्याच्या प्रतिभेचं कौतुक केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे नागपूर अमरावती संवाद दौऱ्यावर असून तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला सत्ता देतो असा नारा देत आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल फुंकलाय। यावेळी पत्रकारांना संबोधित करताना ते म्हणाले की नुकतीच आमची युती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी झाल्याने कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झालाय। कोणत्याही प्रस्थापित व्यवस्थेची लाचारी न करता स्वाभिमानाने सत्तेत जाण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। वर्षानुवर्षे सामाजिक आणि राजकीय संघर्षानंतर सुद्धा आमचा आंबेडकरी कार्यकर्ता सत्तेत जाऊ शकत नव्हता, त्यामुळे आम्ही ही राजकीय युती केली आहे असे आनंदराज आंबेडकर म्हणाले। यावेळी प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे, विदर्भ अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। भागवत मिश्राम जी, वचनदास मिश्राम जी, उसके पश्चात अंकुश मेंढे जी, चंद्रशेखर खोबरागड़े जी, सर मोबाइल निकालो साइड। अंकुश मेंढे जी इधर मौजूद है। देखिए सर मोबाइल निकालो साइड। मनीष राव जी नागपुर से, यवतमाळ कोमल नागदेव। ज्याला घटना कळते त्याला शासन आदेशाचा अर्थ कळतो, ज्याला घटना कळत नाही ते अंगावर गुलाल उधळून घेतात अशी टीका मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजय लाखे यांनी जरांगे यांच्यावर केली। जेसीबीने गुलाल अंगावर उधळून घेतल्याने सत्य बदलत नाही असं लाखे यांनी म्हटलंय। आपण कोणत्या मार्गाने चालू हे समाजाला कळत नाही। नवीन GR नुसार मराठवाड्यातील एकही मराठा अर्ज करण्यासाठी पात्र नसल्याचे लाखे म्हणालेत। तर मराठी माणसांना 5 ते 50 हजारांना बुडवण्याची व्यवस्था राधाकृष्ण विखे पाटलांनी केली असून यातील काही हिस्सा राधाकृष्ण विखे पाटलांना मिळणार असल्याचे लाखे म्हणालेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर चोकदंडे यांनी। ज्या लोकांचं जुळलं तेवढ्याच व्हॅलिडिटी झाल्या, म्हणून मी हे जे तिसरं टाकलंय मी हे अधिकृत आहे, मी माझं मनाचं काहीच सांगत नाही आहे। तर शासनाने जो काही रिपोर्ट दिला आहे औरंगाबाद यांनी आयुक्तांनी, हे यांचं नोडल ऑफिसर आहेत पूर्ण राज्याच्या, 28/8/2025 रोजी या शासनाला रिपोर्ट दिला आहे, म्हणजे हा GR काढण्यापूर्वी। त्याप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे कमिटी 7/9/2023 रोजी या न्यायमूर्ती शिंदे कमिटीची स्थापना झाली आणि या शिंदे कमिटीने जे काम चालू केलं, पूर्वी 11 पुरावे होते, त्यांनी वाढवत 42 पर्यंत पुरावे नेले आणि त्याला अधिकार होते त्याप्रमाणे 42 पुरावे झाले, जे पुरावे सादर करायचे ते केले। त्या पुराव्याप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये, आता हे मराठवाड्याचे आकडेवारी आपल्याकडं, आत्तापर्यंत नोंदी किती आढळल्यात? 47,845। 7/9/23 पासून 28/8/25 पर्यंत
मराठवाडा विभागामध्ये ज्याला आपण निजाम स्टेट म्हणतो, ज्यामुळे हैदराबाद गॅजेटची मागणी करतो आपण, 47,845 नोंदी सापडल्या. स्कॅनिंगची किती झालं आहे? सगळ्यात झालं आहे. अपलोड किती झाले? सगळ्यात झालं. त्यापासून प्रमाणपत्र किती मिळाले? मुंडे सर आहेत, यांच्या आजोबाला जर मिळालं असेल, आजोबाचा पुरावा यांच्याकडे असेल तर तेवढे लोक खाली पात्र होतात. पंजोबाचा असेल तर तेवढे लोक पात्र होतात. वैयक्तिक असेल तर तेवढेच ते आणि त्यांचे मुलं एवढेच पात्र होतील. त्याप्रमाणे प्रमाणपत्र किती लोकांना मिळाले? 2,49,671. त्यातले निर्गमित किती केले? हे सगळे प्रमाणपत्र. आता इथून पुढं व्हॅलिडिटी कितीच झाली हे प्रमाणपत्राला कोणी विचारित नाही. याचे असं करायचं आणि विखे पाटलाकडे देऊन टाकायचं हे प्रमाणपत्र. मी काय सांगितलं तुम्हाला की जो काय हा शासन आदेश आहे त्याचा अर्थ समजून घेणं, तो समजून घेणं हे ज्याला लिगल माइंड आहे, ज्याला घटना कळते, ज्याला कायदा कळतो, हे त्याच माणसाला हे कळू शकतं. इतर माणसाचं हे काम नाही आहे. आणि ज्याला कळत नाही ते वारंवार गुलाल उधळून घेतात. कशावनी गुलाल उधळून घेतात? तर कितीदा जरी गुलाल उधळून घेतला त्यातलं सत्य बदलू शकत नाही. तुम्ही कशाने उधळून घ्या, चमच्याने उधळून घ्या, पळीने उधळून घ्या, JCBने उधळून घ्या, नाही तर पोकल्या नाना मोठं 650चं आणि गुलालावून पुढं उधळून घ्या, सत्य बदलत नाही. आणि सत्य काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना. त्या घटनेच्या बाहेर या देशामध्ये कुणीही जाऊ शकत नाही. लांबू शकतो आपण. आज जे मराठा आंदोलन किंवा इतर आंदोलन जे हाताळत आहेत देशामध्ये, सुरेश कुलकर्णी सरांची क्षमा मागून, ते देशभर त्यांचा एक कार्यक्रम चालू आहे की मेजर जाती आहेत त्या मायनर करायच्या आणि मेजर जाती त्या राज्यातल्या जाती आहेत त्यांच्या विरोधात इतर सगळे जाती घटक उभे करायचे. हे हरियाणामध्ये झालं जाटाच्या बाबतीत, हे राजस्थानमध्ये झालं जाटाच्या बाबतीत, हे पटेलाच्या बाबतीत झालं याच्यामध्ये, आणि यादवाच्या बाबतीत झालं उत्तर प्रदेशमध्ये. महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकराचं राज्य होतं, ते आता संपलेलं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता जे चालू आहे दोन्हीकडून उठवून बसून की मराठे कसे मायनस होतील आणि प्रत्येक मराठा सोडून हा माणूस मराठ्याच्या विरोधात कसा उभं राहील, म्हणून ज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नाही अशा लोकांना आम्ही शिव्या देतो, त्यांची आईमाई घालतो. पण ज्या मार्गाने आरक्षण घ्यायचं तो मार्ग आम्ही समजून घेत नाही. हे मराठा समाजाचं दुःख आहे. आणि अनेक लोक मला बोलतात की तुमचं नेतृत्वच जर असं असेल तर तुम्ही कुठं जाल उद्याच्या काळामध्ये, आणि मला त्याची जास्त चिंता आहे. म्हणून आजची पत्रकार परिषद आहे की आम्ही चुकीच्या मार्गाने चाललोत आणि समाजाचे आणखीन ते लक्षात येत नाही आपण कुठल्या मार्गाने चाललोत. म्हणून वैध घटनात्मक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मार्ग या देशाला दिला त्या दिशेने जर मराठा समाज गेला तरच उद्या मराठा समाज ज्याला आपण म्हणतो सांप्रदायिक राहील, तो टिकून राहील, नाही तर संपलेला असेल. भोकरदनमध्ये पंचायत समिती कार्यालयात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज पंधरवाडा अंतर्गत तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा अतिक्रमण, घरकुल पेंडिंग, अनुदान अशा विविध मुद्द्यांनी गाजली. याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना पंचायत राज समितीचे राज्य अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांनी उपस्थित अधिकारी आणि ग्रामसेवक यांना दिली. यावेळी उपकार्यकारी अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, गट विकास अधिकारी महेंद्र साबळे, मुख्य अधिकारी गजानन तायडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी आणि तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी. धावडा मोठं गाव आहे. धावड्याला तुमच्या अगोदर कोण ग्रामसेवक होते आहेत का? कोणी धावड्याला होते याच्या पूर्वी वगैरे? लोकांची रहदारी आहे आणि तुमच्या डोळ्यासमोर समजा तुम्ही असणार किंवा तुमच्या पूर्वीचा ग्रामसेवक असणार, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर लोकांनी जी या बाजूची नाली आहे किंवा दुसऱ्या बाजूची नाली आहे त्याच्या पुढे येऊन पक्क बांधकाम केलं, नाल्या गेल्या माग आणि त्याचं बांधकाम आलं पुढं, तर ही जबाबदारी सरपंच आणि बॉडीची किंवा त्या नागरिकांनी तक्रार घेऊन आल्याच्या नंतर कारवाई करण्याची नाहीये. ज्या दिवशी माणूस काम चालू करतो त्या दिवशी तुम्ही अलर्ट असले पाहिजे की अरे बाबा ही सरकारी हद्द आहे, ही तर रहदारीचा रस्ता आहे, बाजाराचं गाव आहे, इथं तू कसं हे करू शकतो. तुम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही, त्याच्याशी आपल्याला काही
पडलेलं नाही असं करून चालणार नाही. हे 150 दिवसांच्या प्रोग्राम मध्ये अतिक्रमण ज्या ज्या ठिकाणी झालेलं आहे सार्वजनिक रस्त्यावर, मी तुम्हाला असं म्हणणार नाही की एखाद्याने घर बांधलं ते लगेच पाडून टाका म्हणून. आमदार रोहित पवार यांनी राजकीय द्वेषापोटी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खोटे आरोप केले असल्याची टीका जालन्यात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गाचं अवैध उत्खनन केल्याच्या प्रकरणी लोणीकर यांच्या तक्रारीवरून मेगा इंजिनिअरिंगला 94 कोटीचा दंड करण्यात आला आहे. मात्र तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दंडाला स्थगिती दिली होती, तो माफ केला नव्हता. या प्रकरणेवेळी चंद्रशेखर बावनकुळे मंत्री नव्हते तर पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होते. त्यामुळे रोहित पवार हे प्रसिद्धीसाठी आणि राजकीय द्वेषापोटी बावनकुळे यांच्यावर खोटे आरोप करत आहेत, अशी टीका लोणीकर यांनी केली. हे सगळं प्रकरण आहे ते पूर्वीच्या सरकारच्या काळातलं आहे. बावनकुळे साहेब त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, ते मंत्री नव्हते. मात्र आमदार रोहित पवार यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे, त्यांचे काही सोर्स असतील, चुकीच्या माहितीच्या आधारे माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर जे आरोप लावलेले आहेत त्यांनी 94 कोटीचा दंड माफ केला. हे धांदात खोटा आहे. रोहित पवारांना जी माहिती कोणी दिली असेल ते त्यांचे सोर्स चुकीचे आहेत. बावनकुळे साहेबांचं काम पारदर्शी आहे. मी त्यांना हा विषय केबिनला जाऊन बोललो, त्यांच्या कानावर हा विषय टाकला आणि त्यांनी सभागृहात आश्वासन दिलं, विधानसभेच्या सभागृहात आश्वासन दिलं की हा जो काही दंड लावलेला आहे याला जी स्थगिती दिलेली आहे याची स्थगिती प्रधान सचिवाबरोबर बसून आपण स्थगिती उठू आणि मेगा कंपनीकडून 94 कोटी रुपये हे लावलेला दंड हा गुन्हा आहे, अपराध आहे. 52% दंड लावता येतो अशी जर चोरी करीत असेल कोणी तर बावनकुळे साहेबांच्या प्रकार हे त्यांच्या काळातलं नाहीये. ते त्यावेळेला मंत्री नव्हते. मात्र मीडियामध्ये रोहित पवारांनी राजकीय द्वेषापोटी पारदर्शी असणाऱ्या, कर्तबगार असणाऱ्या महसूल मंत्र्यावर खोटे आरोप लावलेले आहेत. ते निराधार आहेत. रोहित पवारांना माहितीच पाहिजे होती तर त्यांनी मला फोन करायचा असता. माझ्या मतदारसंघातलं प्रकरण होतं, माझी तक्रार होती, माझी लक्षवेधी होती. त्यांनी खरं म्हणजे रेकॉर्डवर जे सभागृहात उत्तर आलं ती माहिती घेऊन बोलायला पाहिजे होतं. हे प्रकरण पूर्वीच्या सरकारच्या काळातलं आहे. बावनकुळेंचा यामध्ये काही संबंध नाही. रोहित पवारांनी असे हवेत गोळीबार करू नये. चुकीचं आहे. त्यांना खूप पुढे जायचंय. प्रसिद्धीसाठी ती जी स्पर्धा लागली 2 राष्ट्रवादीत याच्यासाठी त्यांनी केलेले आरोप हे खोटे, धांदात आणि बोगस आहेत. बावनकुळे साहेबांनी कुठलीही दंड माफ केलेलं नाही. आणि राधाकिशन विखे पाटील महसूल मंत्री होते, त्यांनी सुद्धा दंड माफ केलेला नाही. त्यांनी तात्पुरती स्थगिती दिली होती. ती स्थगिती उठवायची आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्या मशिनरी जप्त करून मेगा कंपनीकडून हे 94 कोटी रुपये वसूल करायचे आहेत. माननीय विभाग बारामतीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते योगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं. तर तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर जनता दरबारासाठी उपस्थिती लावली. यावेळी योगेंद्र पवारांनी नागरिकांच्या समस्या स्वतः समजावून घेऊन त्या सोडवण्याचाही प्रयत्न केलाय. विद्यार्थ्यांना वसतिगृहात सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी शासन लाखो रुपये खर्च करत असते, परंतु अनेक ठिकाणच्या वसतिगृहात या सुविधा मिळत नसल्याचा प्रकार समोर येतोय. असाच काहीसा प्रकार नांदेडच्या अर्धापूर येथील विद्यार्थ्याच्या वसतिगृहात आढळून आलाय.
विद्यार्थ्यांच्या जेवणात चक्क अळ्या निघाल्यात, तर दररोजचे जेवण हे निकृष्ट दर्जाचे दिले जाते। त्याचबरोबर वसतिगृहातील कर्मचारी विद्यार्थ्यांना चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप देखील विद्यार्थ्यांनी केलाय। याची तक्रार विद्यार्थ्यांनी अर्धापूर तहसीलदारांकडे केली। या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून वसतिगृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।